बांधकाम परवानगी प्रस्तावांना मंजुरी देण्यासंदर्भात आता एक कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। शहरात बांधकाम परवानगी मिळण्यासाठी ठरलेल्या नियमानुसार प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी आता कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार अर्जदारांना वेळेत बांधकाम परवानगी मंजुरी दिली गेलीच पाहिजे। जर संबंधित कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आणि उप अभियंता व त्यावरील अधिकाऱ्यांकडून कालमर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध प्रतिप्रकरण आणि प्रतिदिवस याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भातील निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी काढले आहेत। महानगरपालिका नगररचना कार्यालयाकडून शहरातील मिळकतींचे ऑनलाईन BPMS व ऑटो DCR प्रणालीमध्ये प्राप्त होणारे बांधकाम परवाने, वापर परवाने, प्राथमिक एकत्रीकरण व विभागणी, अंतिम प्राथमिक एकत्रीकरण व विभागणी, प्राथमिक रेखांकन मंजुरी व अंतिम रेखांकन प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांच्या मान्यतेअंती मंजुरी देण्याची कार्यवाही ठेवण्यात येते। UDCPR नियमावलीतील नियम क्रमांक 2.6 मध्ये नमूद दाखल प्रस्तावाच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या मुदतीत कार्यवाही करणे बंधनकारक आहे। त्यानुसार बांधकाम परवानगी प्रस्तावास अनुसरून मंजुरी देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। यानुसार संबंधित अधिकाऱ्यांसाठी एकत्रित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। तसेच TDRच्या वापरास चालना मिळण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार मंजूर एकत्रीकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीतील काही तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सुधारणा करण्यासंदर्भात नगर विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। UDCPRच्या विनिमय 6.3च्या तरतुदीनुसार आणि अतिरिक्त FSIच्या समावेश असलेल्या विकास प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये एकसमानता, पारदर्शकता आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात UDCPR नियमांच्या अधीन राहून प्रीमियम FSI आणि TDR समान प्रमाणात वापरण्यात यावा असे आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहेत।